श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे, आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद द्यायचं आहे. तर आपल्याला ते कसं घ्यायचं आहे, पूजाविधी काय आहे, मंत्र काय बोलायचे आहे, कसं घ्यायचं आहे, हे आजच्या व्हिडिओत बघायचं आहे. तर गुरुपौर्णिमा आज मंगळवारी सायंकाळी 6 वाजेनंतर पौर्णिमा लागणार आहे आणि ती म्हणजे दिवसाच्या सुरुवातीपासून ती तिथी ग्राह्य धरली जाते. तर ती गुरुपौर्णिमा आपल्याला उद्या साजरी करायची आहे, म्हणजे 29 जुलैला बुधवारी. तर आता आपण सरळ पूजाविधी कसा करायचा, गुरुपद स्वामी माऊलींना कसं द्यायचं हे बघणार आहोत. सर्वप्रथम महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला शुद्धोदक पाणी वाहायचे आहे आणि म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी. त्यानंतर आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर नंतर सुगंधित पाणी वाहायचं आहे आणि म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः सुगंधित स्नानम समर्पयामी. पुन्हा आपल्याला शुद्धोदक पाणी वाहायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं बोलायचे. महाराजांना गंध लावायचा आहे, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी. त्यानंतर महाराजांना फुलं वाहायचे आहे, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी. महाराजांचे चरणतीर्थ घ्यायचे आहे. चरणतीर्थ घेताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पदोदकम तीर्थजठरे धारयाम्यहम शिरसा धारयाम्यहम. त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना गुरुपद स्वीकारण्यासाठी विनंती करायची आहे. आपल्याला महाराजांना आजच्या गुरुपौर्णिमेपासून ते पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझे गुरुपद स्वीकारावे. तुम्हीच माझे गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु व गुरुतत्व आहात. आजपासून माझा योगक्षेम चालविण्याची जबाबदारी तुमची आहे. गुरुदक्षिणा म्हणून मी आपली सेवा, भक्ती व आज्ञापालन करीन, असं आपल्याला स्वामी महाराजांना बोलायचं आहे. गुरुपौर्णिमेला आपण आपल्या घरातील देवघरातील श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीवर 1 किंवा 16 वेळा श्री सूक्त आणि पुरुष सूक्त वाचून शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा. ज्याप्रमाणे अगोदर म्हणून दाखवलेली आहे तशी विनंती स्वामी महाराजांना गुरुपद देण्यासाठी आपण करायची आहे. जर आपल्याकडे मूर्ती नसेल तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व पूजा, पाण्याचा अभिषेक न करता फक्त वाचन करून विनंती करावी व सेवा करावी. अशी अगदी सोप्या साध्या पद्धतीने आपण गुरुपौर्णिमेची पूजा आपल्या घरच्या घरीच करू शकतो. जर आपल्याला कुठे लांब जाणे, केंद्रात जाणे, मठात जाणे शक्य नसेल तर आपण अगदी कमीत कमी वेळेमध्ये गुरुपौर्णिमेची आपल्या गुरूंबद्दलचा भाव, भक्ती, श्रद्धा अशा प्रकारे अर्पण करू शकतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.